पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे आज 13 वर्षीय मुलावरती बिबट्याने हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये या मुलाचा मृत्यू झाल्याने या ठिकाणी जे नागरिक आहेत ते संतप्त झालेलं पाहायला मिळत आहे। कारण की बिबट्या आणि मानव यांच्यातील जो संघर्ष आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे आणि बिबट्याचे जे हल्ले आहेत ते वारंवार होत असल्याने नागरिक या ठिकाणी संतप्त झाले। आपल्यासोबत काही नागरिक सुद्धा आहेत। खरं तर आज बिबट्याने हल्ला केला आहे, काय भावना आहे? भावना ही तीव्रच आहे, कारण की पोटचा गोळा जातोय माणसाच्या आणि 20 दिवसात ह्याच 5 किलोमीटरमध्ये ही तिसरा घटना घडती आणि सरकार डोळ्यावर पट्टी बांधून याच्यावर काही लक्ष देण्यासाठी बघतच नाही। वारंवार आम्ही सरकारकडे हात पसरतोय, हे बिबटे उचला आणि तुम्ही तुमचे घेऊन जा, कारण की हे बिबटे जंगली असून ते मानव वस्तीत आज राहतात आणि त्यांना हे उचला आणि तुम्ही कुठं बी एखादं वन क्षेत्र असन तिथे कंपाऊंड करा आणि त्याच्यात टाका। आम्ही बैल सांभाळतो, गाया सांभाळतो, कुत्री सांभाळतो। आम्ही पहिलं तर मारांना हे आत्तापर्यंत नाही म्हणलो, आज म्हणायचे कारण काय आलं, कारण की आमच्या पोटचे गोळे बिबट्या जर उचलून नेऊन शेतात त्याला खाऊ लागला तेव्हा आज बोलण्याची आम्हाला पहिली परिस्थिती येते आमच्यावर। खरं तर 13 वर्षाचा मुलगा जातोय, काय भावना वाटते? अत्यंत दुर्दैवी घटना आहे, मनाला चटका लावून देणारी घटना आहे। खरं तर प्रशासन आता झोपेत आहे। वनमंत्र्यांना गेल्या वेळेस देखील आश्वासन दिलं तर त्यांच्यापर्यंत पत्र पोचलेली, वनमंत्री अजून देखील त्याची दखल घेत नाही। खूप निर्दयी सरकार म्हणावे लागेल। प्रशासन देखील झोपेत आहे, कारण इथे बिबट्यांची संख्या एवढी आहे की 5 आणि 10 2 कोटीचे पिंजरे ते देणार आहे, ते पिंजऱ्यांनी काहीच होऊ शकत नाही। त्याच्यावर ठोस उपाययोजना केली पाहिजे। वनमंत्री असतील, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, इथे आमदार महोदय असतील, अजून देखील एकाचाही पत्ते इथे लागलेला नाही। घटना घडून आता 8 तास झाले, लोक उपाशी पोटी बसलेले, पोटचा गोळा या ठिकाणी गेलेला आहे। त्यांना जर किंमतच नसेल तर हे सरकारचं काय उपयोग आहे? खरं तर 15 दिवसामध्ये तिसरा बळी जातोय। 15 दिवसामध्ये तिसरा बळी जातो, ही इतकी वाईट दुर्घटना चालू आहे, सरकारचं याच्यावर लक्षच नाही अजिबात। सरकारचं लक्ष नाही, मात्र या ठिकाणी पिंजरे सुद्धा लावले, 3-4 बिबटे सुद्धा बिबटे पकडलेत, परंतु इथं कुठल्याही प्रकारचा जो नरभक्षक बिबट्या आहे तो नरभक्षक बिबट्या या ठिकाणी पकडण्यात वन विभागाला यश आलेलं नाहीये। आणि सरकारच्या बाबतीत बोलायचं झालं तर राजकारणी येतात, इथं विविध प्रकारची आश्वासनं देतात, परंतु हे गेंड्याचं कातडं पांघरलेलं सरकार आहे। या ठिकाणी जे वनमंत्री केले ते त्या ठिकाणी मुंबईमध्ये बसलेले आहेत। वनमंत्र्याचा या ठिकाणी या बाबतीत कुठल्याही प्रकारचं लक्ष या जुन्नर, आंबेगाव आणि शिरूर तालुक्यावरती नाहीये। हा जो प्रश्न आहे बिबट्याचा, हा प्रचंड इथून पुढच्या काळातही असाच प्रकारचा भेडसावणार आहे आणि सर्वसामान्य जनतेला शेती करताना पण यापुढे प्रचंड मोठ्या प्रमाणात अडचणी येणार आहेत। शेती करताना मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी येतात आहे, मात्र एकंदरीत काय उपाययोजना सरकारने केल्या पाहिजे? पिंजरा हा विषय राहिलेला नाही बिबट्याचा, कारण की बिबट्या हा पिंजऱ्याच्या कडेने फिरू तो पिंजऱ्याच्या कडेने फिरतो आणि निघून जातो, कारण की पिंजऱ्यावर जाऊन बसतात। पिंजऱ्यात ठेवलेलं भक्ष्य ते सुद्धा लोक चोरून नेतात, म्हणजे विश्वास ठेवायचा कोणच्यावर? त्याच्यामुळं पिंजरा हा हे उत्तर राहिलेलं नाही सरकारचं आणि पिंजरे नकोय आम्हाला। हे सगळे बिबटे तुम्ही उचला आणि कुठंतरी एखादं मोठं फॉरेस्ट डेव्हलप करा, त्याला कंपाऊंड करा आणि त्यात सोडा, हीच सरकारला आमची विनंती आहे। नक्की ज्या पद्धतीने पाहिलं की खरं तर बिबट्याचा आणि पिंजऱ्याचा काही संबंध नाही अशी भावना या ठिकाणी ग्रामस्थ व्यक्त करतात। कारण की या ठिकाणी जे बिबट्यांचा वावर आहे ते बिबटे खरं तर पकडून त्यांना इतर ठिकाणी त्यांचा वावर करावा अशीच मागणी या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा विशाल रायपूर साहेब, TV9 मराठी, शिरूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।